अरे काय गड्या, भूक लागली, अजून नाश्ता नाही आला. म्हणजे दुकानावर जावं लागते. विद्या, ए विद्या, विद्या. काय झालं बाबा? अरे म्हटलं प्रियंका, बाई नाश्त्याचं काही झालं नाही का अजून तयारी? मला दुकानात जावं लागते, कसं मला भूक लागली. नाश्ता टाईम आहे का अजून? बस बाबा, आता झालंच. ते ताईनं ढोकळा केला होता आज, म्हणून उशीर झाला. ढोकळा पोहे. असं असं, मला ते ढोकळा इकडा काही देऊ नको, फक्त पोहेत देतो. तुझी सासू कुठे गेली? बाबा आई मंदिरात गेले. असं काय? राहू दे, ती सगळे घरचे कामं आणि मंदिरात चालली जाते. बाहेर वा बाई, खरं सर्व सुनायच्या भोवती अवकात होते मग. बरं बरं बाई, कर कर कर. केलं म्हणजे आणून दे मग मला. हो बाबा, झालंच. आणतोच प्लेट. काय गड्या ही विद्या, खरं सकाळच मंदिरात चालली जाते आणि मग उशीर होते. कुठे गेली होती तू? अहो मी मंदिरात गेली होती. काय म्हणता? काय काय म्हणता, काय म्हणता? हा, सकाळून सकाळून मंदिरात चालली जातं आणि सगळं सुनायच्या भरशावर टाकून देतो. किती अवकात त्याच्या भोवती. मला भूक लागली, नाश्ता पाहिजे होता मला. नवायचं बाई तुमची तर. मग कधी जाऊ मग मंदिरात मी? आता एवढं मोठं वय झालं, माझ्या म्हातारी झाली मी, तरी मला मंदिरात जाऊ देत ना. काय आता करतात ना त्या सुना. काय करतात? त्याच्या ह्याची लहान पोरगी आहे, ते रडते सकाळून सकाळून. प्रियंकाच्या भोवती किती अवकात होते. जाय आण पटकन नाश्त्यामध्ये. काय बाई या माणसाचं खरं ना. आणतो बापा, आणतो. एवढं वय झालं पण मला करायचं बाहेर निघता येत नाही तू ना पोरीसारखं भरत राहा लागते. नमस्कार मामाजी. ओ माय गजू. ये 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 बस. अरे सकाळून सकाळून ये ये बस गड्या. हो, ते वास्तू आहे ना घराचा, तर छायाताईसाठी छायाताई येण्यासाठी आलो. अरे असं असं, हो काय, बस बस. झालं मग घर बांधणं नाही काय? हो झालं घर बांधणं. सगळेजण या बरं वास्तूले. बाबाचा फोन आला असेल ना? नाही कडे, ते बाबाचा काही फोन नाही आला. येईन मग येईन. आईचा फोन येईन आत्याबाईले, आणि बाबाचा येईन. मी आलो बनण्यासाठी. छाया ताईली, प्रियंका ताईले आणि लायनी ताई कधी येते? तसं फोन केला होता मी किशोर भाऊले. असं असं फोन केला होता ना तुला, मग काय म्हणे तू? येऊ म्हणत बा तुझ्या दिवशी सगळेच सगळे. हां, हे दोघी जसं पहिले घेऊन जातो म्हटलं. दोघीला तर काय? छाया प्रियंका देवी. हो, दोघीले नेतो, आई दोघी म्हणे. हां हो काय. नाही बापा मग. आला का रे गजू भाऊ? बस बस. आई, मी तुम्हाला सांगायचं विसरली. रात्रीच फोन आला होता याचा, न्यासाठी येतो म्हणून. असं काय रात्री आला होता काय? तेच तर म्हटलं, मला काही माहीत नाही बाई. हो आई, तिथे मी लवकर झोपून गेल्या होत्या की नाही. पाऊसही सुरू होता. मग मी म्हटलं सकाळी सांगतो. सकाळी काही सांगणंच नाही झालं. तितक्यात हा येऊन गेला. आई जाऊ का मग आम्ही? जा ना मग आता. हो, रात्री माझ्या पाय दुखत बाई, मी लवकरच झोपली. सकाळी मंदिरात केली. जा ना मग जा. नाश्ता झाला असेल तर अन्न दोघायला येईल. हो, प्रियंका फिल्टर्स भरून राहिली. असं काय? आण मग. बस रे बाबा गजू. बाकी काय म्हणतो तुझू? काय म्हणते, घर गी सगळं चांगलं पद्धतशीर झालं आता नाही? हो हो, सगळी तुमची कृपा. आमचं काय बापा, त्याचं वयानं केलं, आमचं वाया काही नाही त्याच्यात. आम्ही फक्त निमित्त बागेत असलं तेच होते. चांगलं झालं, घर झालं. हो हो. आता 2-4 हात झाले म्हणजे जा आलं बाबा. नाही का रे गजू? हो हो. अहो आज जायचं ना मग आपण घरी. ताईंच्या घराचा वास्तू आहे, ताईच्या आईच्या घराचा परवाच्या दिवशी. आज जाऊ मग आपण. हे बघ, तुझी आईला पत्रिका आहे ना? हो, आईलाही पत्रिका आहे. मग आई येणार ना तुझी? हो, आई येते ना. आई बाबा. मग हे पाय, तुझी आई तू आज चाललीच आहे. मग आम्ही येतो वेळेवर. मग मला आई जसं म्हणावं लागेल आता. मग म्हण ना, कोणतं मोठं काम आहे? तुम्ही एक दिवस पहिले चालले जायचा, आम्ही वेळेवर येतो मग, तुझे बाबा आणि मी. ठीक आहे ठीक आहे. चालते मग तसं. मी आईशी बोलते मग तसं. का हो, आपल्याला काही न्यावं लागेल का मग? आपल्याला काय नाही न्यावं लागते, आई बाबा करतील सगळं काय करायचं ते. आपण फक्त खायला जायचं. नाही हो, चांगलं वाटते का? आपण काही ना काही न्यायलाच पाहिजे सेपरेटमध्ये. मला वाटते काही फ्रेम म्हणावं, काही म्हणावं. तसं नाही, काही आपण फ्रेम वगैरे घेऊन जाऊ. ठीक आहे ठीक आहे, पाहू मग वेळेवर. अशी गावतून बिंदू. बरं ठीक आहे. मी आईला कॉल करते. तुम्ही चालले का ऑफिसला मग? मग काय करू घरी? ऑफिसला जाऊन येतं काय करू? मॅड कुठची तरी तुम्ही. आई गेले पण. मी कॉल करते मग तुम्हाला जायचं असलं म्हणजे. झोपली का वाचा? अरे हो आई, झोपवलं तिले. मारू मारू झोपवलं. मारत नको जातो हो, उलचाक पोरीले मारते भयाडा. आई काय करू मग? कधी कधी खूपच त्रास देते, झोपतच नाही.
म्हणून दिली एक चापट बाई लेकरू म्हटलं की तर देणारच आहे. काय तू खरं. नाही ते सर शिकून आलती देवाच्या घरूनच. तिने तर असंच नाही दिला. काय खरं पोरकी आहे निरा. बस जेवायला बस वा प्रियंका. हां जेव बाई. हो जेवतो नाही बाबा. भाजी कशी झाली सांग ना. तुमच्या रायनापोरीने केली म्हणजे मी केली. असं का बाई. तू या केली म्हणजे मग चांगलीच झाली. काय पाहा लागते ती हाताला लई चव आहे बापा. अन्नपूर्णा आहे हातात ती साक्षात अन्नपूर्णा देवी. थँक्यू बाबा. सगळे असेच म्हणतात. जेवाई आई तुला गोष्ट सांगू काय. सांग ना बाई काय म्हणतो. आई ती अगदी आली मला लय गमती. नवीन घर होते आपलं मस्त. त्या घरात लय गमत जाईन. हे काय झोपडं होतं. तुम्ही बंगल्यातल्या सुना. आई मी बी झोपडीतलीच पोरगी हो. सुना काय करतं बंगल्यातले. पण आई खरंच मला माईच्या घरच्यापेक्षा त्या घरी लय आवडते. तुझा स्वभाव बाबाचा स्वभाव लय आवडता मला तुम्ही. खरंच छायाताई किती भाग्यवान आहे की तुमची पोरगी झाली. तुमच्या पोटी जन्म घेतला छायाताईनं. आई खरंच मला वाटते की मी तुमची सख्खी पोरगी पाहिजे होती. मी तुला जन्म दिला नाही म्हणून काय झालं. मी तुझी मायच हो. मी तुला पोरगी मानतो मनापासून मानतो. मग पोरगीच आहेस तू. जशी छाया तशी तू. हो बाई तू आमची पोरकीच आहेस. असं कहून आम्हाला पर कसं समजतं. नाही बाबा मी तुम्हाला परकं नाही समजत. पण असं वाटते. पण जाऊ द्या. नाही घेतलं जन्मपोटी. पण खरंच मला खूप आवडते तुमच्या घरी. असं इथं आलं की मला माहेरी आल्यासारखंच वाटते. मी माईली म्हटलं आई मला त्याच्या घरी लय गमते व काय माहीत काय नातं आहे तुमचं माया मागच्या जन्माचं. पोरगी आहेस तू आमची. जेव आता जेव बाई. हां जेव मग आपल्याला उद्या लय कामं आहेत. परवा वास्तू आहे ना. उद्या पाहुणे राहुणे येतील. त्याची म्हटलं साऱ्याला फोन केले होते ना. तुमच्या भाऊजीला केलता की नाही फोन. तुमच्या भाऊजीला पहिले करा. नाही तर अजून रुसून बसीन तुमची भाऊजी. केलता भाऊजीली केलता आणि भावाली केलता. येतात ती. आई कशाला येते व मोठी आई. काही येणार नाही. आपल्याला किती कमी समजते ते. आता घर बांधलं ना माय बाई. त्यासाठीच तर घर बांधलं. मातीच्या घरात तर पाय बी टेकत नाही मोठ्या आईचे. आता पाहू येते का चांगल्या घरात तर. आई जाऊ दे. नाही आली आई. रिटर्न गिफ्टमध्ये काय देशील मग. साड्या आणल्या का बाहेर द्यायला. ते आता हो ते म्हणूनच नव्हतं मी. पानपुडे का काय ते पान चौरंग नाही ते बेडशीटा असं घेऊन येऊ उद्या. साडीची पद्धत मुळली म्हणतं ना आता. हो हे की नाही प्रियंका. बेडशीट देऊन देऊ म्हटलं. हो आई बेडशीटच देऊन देऊ. साड्या कोणी घालत नाही. 100 रुपयाच्या साड्या असतात. धरल्या की फेकल्या जातात त्या. बेडशीट तरी रोज टाकला जाते गादीवर. हो पण जवळच्या लोकांना साड्यात दे जा. तुमच्या सासूला साडीत दे जा. प्रियंकाची आई दे. तेजस्विनीची आई दे. साडीत दे जा. जवळच्या लोकांना बेडशीट चांगलं नाही लागत. हो जवळच्या लोकांना साड्यात द्यावं लागतील. नमस्कार. आज आईच्या घराचा वास्तुपूजनाचा कार्यक्रम आहे. 2-3 दिवसात त्याचे व्हिडिओ येतील. नियमितपणे पहा. आणि वास्तुपूजनाचा कार्यक्रम कसा झाला नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर. आणि सपोर्ट करा आम्हाला पटपट. व्हिडिओ तर रोज टाकते मी. तर रोज व्हिडिओ पाहत चला. तुमच्या सपोर्टची आम्हाला भरपूर आवश्यकता आहे. तर चला आता उद्या भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.